तर बऱ्याच कमेंट येत होत्या की साईजनुसार कटोरीचा जो टक्स आहे आपल्याला किती इंचावरती घ्यायचा असतो किंवा तो कसा द्यायचा असतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आणि काही ब्लाऊजचे असे पण कमेंट येतात की आमचा जो कटोरीचा टक्स आहे तर तो तिरका बसतो, तर त्याचीसुद्धा मी एकदम राईट पद्धत जी आहे तर तीही सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला तो स्टिच करायचा आहे, जेणेकरून जो कटोरीचा टक्स आहे तो एकदम प्रॉपर आणि स्ट्रेट येईल, तो क्रॉस जाणार नाही. आता इथं बघा, हा जो ब्लाऊज आहे तो 44 साईजचा ब्लाऊज आहे आणि याची जी उंची आहे तर मी ती घेतलेली आहे 15 इंच प्लस 1 इंच 16 मी ॲड करून घेतलेला आहे शिलाई मारण्यासाठी. आता काही जण काय करतात की डायरेक्ट पहिल्यांदा कटोरीला टक्स देतात आणि त्यानंतर मग कटोरी जोडतात, तर आपल्याला तसं न करता पहिल्यांदा काय करायचं आहे की जी कटोरी आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला जोडून घ्यायची आहे मुंड्याला आणि त्यानंतर मग त्याला आपण टक्स देणार आहोत, तर त्यामुळे एकदम स्ट्रेट जो आहे टक्स आपला येतो, तिरका वगैरे अजिबात जात नाही. जर तुम्ही पहिल्यांदा टक्स देत असाल आणि नंतर मग कटोरी जॉईंट करत असाल तर तो मागे पुढे होऊ शकतो. तर हे बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा आपण मुंड्याला कटोरी जोडून घेतली. आता दुसरी ही साईड आपल्याला अशाच पद्धतीने जी कटोरी आहे तर ती जोडून घ्यायची आहे मुंड्याला. आता इथं बघा, बऱ्याच जणांचा अशा कमेंट येत आहेत की साईजनुसार आपल्याला टक्स जी उंची आहे ते किती घ्यायची आहे. आता 42 साईजपर्यंत जे आहे मी कटोरीचा जो टक्स आहे तर तो 2.5 इंचावरच घेत असतो. त्याची जी लेंथ आहे टक्सची तर ती 2.5 इंचापर्यंतच घेत असतो. पण ज्यावेळी माप आपलं वाढतं म्हणजे 44, 46, 48 असे जे माप आहे तर त्यावेळेस आपण काय करतो, हाईटसुद्धा ब्लाऊजची जास्त घेत असतो. तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच टक्स न घेता 3 इंचावरती आपल्याला जो टक्स आहे तर तो घ्यायचा आहे. आता हे ब्लाऊज जे आहे तर ते 44 साईजचं आहे आणि यालासुद्धा जो टक्स आहे तर तो मी घेणार आहे 3 इंचावरती. आता बघा, कटोरी आपण जॉईंट करून घेतली आणि त्यानंतर हे काय करायचं, जे टोक आहे आपलं तर ते शिलाईच्या थोडंसं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे सोडायचं आहे आणि त्यानंतर आपण खाली 1.5 इंच घेतलं आणि वरती कटोरीचा जो टक्स आहे तर तो आपण 3 इंचावरती घेतलेला आहे, कारण या पण ब्लाऊजची जी लेंथ आहे तर ती जास्त आहे. सो कटोरीचा जो टक्स आहे तर तोही आपल्याला थोडासा अर्धा इंच यामध्ये वाढवावा लागतो. आता याचं फिनिशिंग बघा तुम्ही, पहिल्यांदा आपण कटोरी जोडल्यामुळं जो टक्स आहे कटोरीचा एकदम स्ट्रेट येतो, अजिबात तिरका वगैरे होत नाही. आता ही सुद्धा आपण अशीच करून घ्यायची आहे. आता हे जे टोक आहे कटोरीचं खालचं तर ते थोडंसं आपण पुढे घेतलेलं आहे, एक अर्धा इंच, आणि त्यानंतर कटोरी जी आहे आपण फोल्ड करून घेतली आणि मग खाली आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं आहे आणि परत आपल्याला जी उंची आहे 3 इंचावरती जो टक्स आहे तर तो द्यायचा आहे. तर ज्यावेळी तुम्ही 44, 43, 48 ब्लाऊज शिवत असाल तर त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे, कटोरीचा जो टक्स आहे तो थोडासा आपल्याला मोठा येतो, अर्धा इंच एक्स्ट्रा वाढतं आणि 42पर्यंत तुम्ही जो कटोरीचा टक्स आहे तर तो तुम्ही 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. ते एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर बसतात. आता या दोन्ही कटोरीची टोकं तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित असे आलेले आहेत आणि अजिबात टक्स जो आहे तिरका वगैरे आलेला नाही. तर एक सरळ पद्धत जी आहे, राईट पद्धत जी आहे तर तुम्हाला लक्षात आले असेल की कटोरी जी आहे तर ती आपल्याला जोडायची कशा पद्धतीने असते. जर तुम्ही पहिल्यांदा टक्स मारून कटोरी जोडत असाल तर ती चुकण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता. आता क्रॉसपट्टी लावायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. अर्धा किंवा पाऊण इंचसुद्धा तुम्ही कट केलं तरी चालेल, कारण जास्त पोटावरती येते पट्टी ती. सो त्यामुळे आपण इथं अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा कट करतो आणि त्यानंतर मग आपण ही क्रॉसपट्टी जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे याला. आता क्रॉसपट्टी वगैरे आहे जशी आपण नॉर्मल जोडतो तशी आपण ही जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडला. जर तुम्ही एखाद्या ब्लाऊजला हाईट जास्त ठेवली असेल, आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जरी तुम्ही 40 साईजचा ब्लाऊज शिवत असाल आणि त्याला जर तुम्ही हाईट वगैरे जास्त ठेवली तर त्यालासुद्धा आपल्याला 15 इंचाच्या पुढे जर आपली हाईट गेली तर त्याला टक्स जो आहे कटोरीचा आपल्याला 3 इंचावरतीच द्यायचा आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण काय होतं, जर तुमचं ब्लाऊजची उंची जास्त असेल आणि कटोरीचा टक्स तुम्ही एकदम कमी मारला असेल तर ब्लाऊज चपटा बसू शकतो छातीमध्ये आणि त्याचा जो शेप यायला पाहिजे व्यवस्थित तर तो येऊ शकणार नाही. याच्यामुळे आपलं लक्षात ठेवायचं आहे, जर ब्लाऊजची हाईट आपण जास्त घेतली असेल तर टक्स जो आहे तर तोही आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे कटोरीचा. सो मला भरपूर याच्यावरती सुद्धा कमेंट येत होत्या की प्लीज आमच्यासोबत त्या गोष्टी सगळ्या शेअर करा आणि आम्हाला सांगा की कटोरी साईजनुसार कटोरीचा जो टक्स आहे आपल्याला कसा कमी जास्त ठेवायचा आहे. सो मी सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही डाऊट वाटत असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता, कमेंट करू शकता. तर मी सगळ्यांच्या कमेंट जे आहे त्या वाचत असतो आणि त्याच्यावरतीच जे मी आहे व्हिडिओ बनवत असतो. सो तुम्ही हे बघू शकता, एक साईड जी आहे आपली क्रॉसपट्टी लावून झालेली आहे, सेम तशीच दुसऱ्या साईडला जी आहे क्रॉसपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे.
त्यानंतर आपली आयन हुकची पट्टी लावून गळा जो आहे प्रॉपर कट करून मग पायपिंग आपण फ्रंट जे आहे तर ते आपण रेडी करून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही डाऊट वाटत असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.